लग्नानंतर हातामध्ये हिरवी बांगडी घालण्याला महत्त्व का आहे? हिरवी बांगडी घातल्याने काय होतं? बऱ्याचशा महिला IT मध्ये, बँकमध्ये आणि मोठ्या-मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जॉबला असतात. त्यामुळे त्या बांगड्या घालत नाही किंवा त्यांना त्या आवडतही नाही, म्हणून तुम्ही त्या वेअर करत नाही. पण लग्न झाल्यानंतर हिरवी बांगडी एक का होईना आपल्या हातामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपल्या हातामध्ये आपण हिरव्या बांगड्या ज्या काचेच्या असतात त्या वेअर करत असतो. मग भले एक का होईना पण ती बांगडी आपल्या हातामध्ये असायलाच हवी, कारण हिरवी बांगडी हा सौभाग्याचं वाण आहे. आणि जी महिला हिरवी बांगडी हातामध्ये वेअर करते तिच्या पतीची प्रत्येक कामामध्ये प्रगती होते. जे काम पती करायला घेतात त्या कामामध्ये प्रगती होत असते आणि पतीची त्या कामामध्ये प्रगती झाली तर आपोआप त्या कुटुंबाची, त्या स्त्रीची प्रगती होत असते. कारण पती किंवा जो काही आपल्या घरातील पुरुष आहे तो आपल्या घरातील कर्ता असतो आणि त्याच्या कर्तृत्वासाठी आपल्याला या गोष्टी करायलाच हव्या. हातामध्ये हिरवी बांगडी घातल्यामुळे आपल्या पतीला आयुष्य वाढत असतं, आपल्या पतीला चांगलं आयुष्य लाभत असतं, कारण एवढी त्या बांगडीमध्ये ताकद असते. आपण काय करतो, कुठल्या शुभतिथी असतील किंवा काही शुभ काम करायचं असेल तर आपण हिरवी साडी परिधान करत असतो, कारण हिरव्या साडीलाही तेवढंच महत्त्व आहे. मी म्हणत नाही की तुम्ही 6-7 बांगड्या घाला किंवा डझनभर घाला. तुम्ही एक हातात, एका हातामध्ये एक आणि एका हातामध्ये दोन अशा बांगड्या जरी घातल्या तरीसुद्धा ते तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. डोहाळे जेवण असेल, लग्न समारंभ असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल तेव्हा महिला आवर्जून काठपदरमध्ये हिरवी साडी घालत असतात. हिरवी साडी घातल्यामुळे नवरा बायकोचं जे नातं असतं त्यांच्या संसारावरती देवी आईचा आशीर्वाद राहतो. देवी आई त्यांच्या संसारावरती, तो संसार जास्त फुलावा, तो संसार व्यवस्थित टिकावा आणि त्याचं रक्षण व्हावं यासाठी आशीर्वाद देत असते. आपण जेव्हा देवीची ओटी भरण करतो तेव्हा देवी आईला आपण आवर्जून हिरव्या कलरची साडी ओटी भरणासाठी ठेवत असतो. त्या साडीवरती आपण हिरव्या कलरच्याच बांगड्या, चुडा आपण देवी आईसाठी ठेवत असतो. तर असं का? तर तो कलर खूप शुभ असतो, जो देवीलाही अत्यंत प्रिय आहे. हिरवा कलर परिधान केल्यामुळे आपल्या पतीचं संरक्षण होतं, वाईट ऊर्जेपासून त्यांचं रक्षण होतं, त्यांची प्रत्येक कामात प्रगती होते, देवी आई त्यांचं रक्षण करते. एवढं सगळं जर होत असेल, त्यांचं सौभाग्य वाढत असेल, त्यांना आयुष्य वाढत असेल तर आपण हिरवा कलर परिधान केलाच पाहिजे. तुम्ही हिरवा कलर परिधान केल्यामुळे तुमचा बुधग्रह मजबूत होतो, कारण हिरवा कलर हा बुधग्रहाशी निगडित आहे. मग बघा, तुम्ही जेव्हा हिरवा कलर परिधान करता तेव्हा बुधग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत असते. ज्या महिला किंवा ज्या घरामध्ये पुरुष लोक करिअरमध्ये, व्यवसायामध्ये काही अडथळ्यांचा सामना करत असतील तर त्या घरातील महिलांनी आवर्जून हिरव्या कलरचा वापर केला पाहिजे. यामुळे बुधग्रह मजबूत होतो आणि तुमच्या करिअरमधील, व्यवसायामधील अडथळे दूर होतात. देव की देव महादेवांनाही हिरवा कलर अतिशय प्रिय आहे, कारण ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतात. श्रावण महिन्यामध्ये पण आपण आवर्जून हिरवा कलर, हिरव्या कलरच्या बांगड्या, कपडे परिधान करतो, कारण हा देव की देव महादेवांशी रिलेटेड सुद्धा कलर आहे आणि हा कलर परिधान केल्यामुळेही आपल्याला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. जर घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर हे चांगलं नाही आहे. कधीतरी वर्षातून एखाद्या वेळी किंवा 6 महिन्यातून एखादं भांडण झालं तर ठीक आहे, कारण भांडण झाल्याशिवाय सुद्धा प्रेम वाढत नाही असं म्हटलं जातं. पण जर तुमच्या घरामध्ये उठून सुटून दररोज क्षुल्लक कारणांवरून किंवा कारण नसतानाही जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील, त्यांच्यामध्ये प्रेमच राहत नसेल, जर सततच तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये दररोजच्या दररोज उठून सुटून भांडणं होत असतील तर हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. यामुळे आपल्या घराची, पतीची, संसाराची, कुटुंबाची प्रगती होत नाही आणि हे आपल्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या पती पत्नीमधील नातं चांगलं ठेवायचं असेल, प्रेमाचा ओलावा तुम्हाला वाढवायचा असेल, प्रेम कायम टिकून राहावं, ते वाढत जावं असं जर तुम्हाला वाटत असेल, सौभाग्य वाढत जावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही हातामध्ये हिरवी कलरची बांगडी ही घातलीच पाहिजे आणि हिरव्या कलरची साडी ही तुम्ही परिधान केलीच पाहिजे. तर अजूनही जर तुम्ही हातामध्ये बांगडी घातली नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी तुमच्या हातामध्ये एक का होईना हिरवी काचेची बांगडी तुम्ही नक्की घाला. शुभ कार्यासाठी हिरवे कपडे नक्की परिधान करा. आधीच्या पूर्वजांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. प्रत्येक महिलेच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असतातच. अजूनही काही महिला हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात, तेव्हा तुम्ही म्हणता की असेल त्यांच्या घरामध्ये काही प्रथा किंवा ती खूप टिपिकल आहे म्हणून ती घालते, पण असं काही नाही. तर त्याच्यामागे ही कारण आहे
जर तुम्हाला माहिती पटली असेल, माहिती आवडली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपवून टाकायच्या असतील तर नक्की हिरवी बांगडी घाला, हिरव्या कलरचा वापर करा. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.